हस्तांतरण आज राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही वसाहत उभी करण्यात आली आहे। आतापर्यंत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने भाजपच्या कोणत्याही नेत्याचा गौरव केल्याचं ऐकलेलं नाही, मात्र नागपूरमध्ये हे घडलं। उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चक्क भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली। गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कामगारांचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली एंडोरामा कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली। कार्यक्रमात राणे आणि गडकरींनी एकमेकांच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलं। सांगणं वेगळं आणि प्रत्यक्षात कृती करणं वेगळं। सन्माननीय नितीन गडकरींनी कृती करून दाखवली आणि यशस्वीरित्या दाखवली। खरं म्हणजे ते कौतुकास पात्र आहेत। अशा वेळेला नुसतं आभार धन्यवाद हे शब्द औपचारिक ठरतील, असं काम कामगारांसाठी गरिबांसाठी होण्याच्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य माझ्या कुलदैवताने द्यावं अशी मी प्रार्थना। हे प्लॉट जे दिलेले आहेत, हे प्लॉट देण्याचं काम ज्यांनी केलं आणि ज्याच्यामुळे ही योजना यशस्वी झाली ते राणे साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी जर 15 रुपये स्क्वेअर फीटनी हे प्लॉट दिले नसते तर कदाचित आयुष्यात या गरीब माणसांची घरं झाली नसती। या घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यात 128 कामगारांना घरं हस्तांतरित करण्यात आली आहेत। दुसऱ्या टप्प्यातली 250 घरकुलं हस्तांतरित आज करण्यात आली। आज दुसऱ्या टप्प्यातली 250 घरकुलं हस्तांतरित करण्यात आली। मात्र त्या निमित्ताने राणे गडकरी या युती सरकारच्या काळातल्या जुन्या सहकाऱ्यांच्या मैत्रीला पुन्हा उजाळा मिळाला। संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।